गाइस, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला अशा एका म्हणजे पुरातत्व काळातील एक किल्ला आहे त्या ठिकाणी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे। तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो आहे घोडबंदर किल्ला। माझ्यापासून म्हणजे काश्मीरापासून कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर लांब आहे। आपल्या तिकडे रिक्षा किंवा बसने प्रवास करावा लागतो। तर मी तुम्हाला तिकडे घेऊन जात आहे आज। आणि तिकडला म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये कसं होतं की तो किल्ला बांधलेला होता, पण आता तो पूर्ण नष्ट होण्यात आला होता। पण महानगरपालिकेने त्याच्यावरती म्हणजे पुरातत्व खात्याने त्याला परवानगी देऊन आता त्या किल्ल्याचं संवर्धन चालू आहे आणि आता तिथे सध्या रिनोव्हेशन चालू आहे त्या किल्ल्याचं। तर मी तुम्हाला दाखवतो की तो किल्ला कसा आहे आणि काय आहे, की किती काळापासून तो होता त्या ठिकाणी आणि आज त्या किल्ल्याची काय दशा आहे, आता रिनोव्हेशन झाल्यावर तो किल्ला कसा दिसतोय, काय आहे ते सर्व तुम्हाला मी तिथेच गेल्यावरती दाखवतो। चला आता निघूया। आता सकाळी कमीत कमी 10 वाजलेले आहेत। आता निघतोय मी। आता मला जाण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागणार आहे तिथे। तर मी तुम्हाला तिथे गेल्यावरती पूर्ण स्पष्टीकरण देतो की त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय काय एनीथिंग इज म्हणजे तिथे गेल्यावरती मी त्याला सांगणार आहे। तर भेटूया तिथे गेल्यावरती, तुम्हाला भेटतो मी त्या ठिकाणी। बाय बाय। करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में। बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन। वो करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में। बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन। फायनली गाइस, आपण घोडबंदर गावामध्ये पोहोचलेलो आहेत। तर इथून पुढे जो आहे तो आता चालत जायचा आहे। किल्ला भरपूर लांब आहे इथून तरी आता आपण चालत चाललो आहे। मिनिमम 2 ते 3 मिनिट्सचा रस्ता आहे जो तुम्हाला घोडबंदर किल्ल्यापर्यंत पोहोचवेल। तर आपण भेटूया। तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहेत घोडबंदर किल्ल्यावरती। तुम्हाला आता आतला रिव्ह्यू दाखवतो कसा आहे काही नाही। रेनोव्हेशन काम चालू आहे जेणेकरून ते जायला एक तर गेट पण बंद आहे। आतमध्ये आलेलो आहे। फायनली आपण पोहोचलेलो आहेत। आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय घोडबंदर किल्ले। मला वरती एकदम टॉपला थोड्या वेळानंतर दाखवतो। पहिला आम्ही आतमधला परिसर दाखवतो तुम्हाला। माझ्या तुम्ही मागे पाहू शकताय घोडबंदर किल्ले। हॅलो गाइस, परत एकदा तुमचं स्वागत आहे सर्वांचं। तर मी तुम्हाला पूर्ण किल्ल्याचं निरीक्षण करून दाखवतो कसा किल्ला आता म्हणजे झालेला आहे। हे तुम्ही हा जो तुम्ही परिसर बघताय तो आहे किल्ल्याच्या खालती जे मैदान आहे त्या ठिकाणचा हा परिसर आहे। हे जी तुम्ही समोर बघताय ही पाण्याची टाकी आहे पहिल्याच्या काळातली। आणि इकडून जी तुम्ही ही बघत आहे ही पहिल्याच्या म्हणजे काळामध्ये ही किल्ल्याची एक तटबंदी होती जेणेकरून कोणताही शत्रू किल्ल्यामध्ये प्रवेश न करता येईल आणि फडकवण्यासाठी बनवला गेलेला। आता सध्या रेनोव्हेशन चालू आहे किल्ल्याचं, त्यामुळे आज तुम्हाला इकडून दाखवतो कसा आहे किल्ला पूर्ण। किल्ल्यातली आहे आतील बाजू। या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही किल्ल्यातील आतील बाजू।
तुम्ही जे समोर तळ बघताय ते आहे मिठागर पहिल्याच्या काळातलं, ज्या ठिकाणी सागराचं पाणी एकत्र केलं जातं आणि त्या ठिकाणी उन्हामध्ये त्याला पाण्याला हे केलं जातं, जेणेकरून तुम्ही पाहू शकताय झूम केलं तर तुम्हाला दिसत असेल मिठागर कसं आहे. इकडे आहे ही खाडी आहे, नाल्याचं पाणी इकडे, आणि हे मिठागर इकडे. तिकडे अलाउड नाही कारण परमिशन दिली नाही, तिकडे काम चालू आहे, जेणेकरून तिकडचं मला व्हिडिओ शूटही करता येत नाही आहे. आता सध्या तर रेनोव्हेशनचं काम चालू आहे ह्या ठिकाणी. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. किल्ल्याच्या टॉप वरती कोण रोखणार हे वादळ? पाहायला भेटतो. मी ह्या ठिकाणी बसलेलो आता सध्या बघताय तुम्ही इकडे. तर ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य एक आहे की जेणेकरून ह्या किल्ल्याला घोडबंदर का असं नाव दिलेलं आहे, कारण पहिल्याच्या काळामध्ये महाराजांचं म्हणजे जेव्हा पोर्तुगीजांचं राज्य होतं त्या टायमाला ह्या ठिकाणी घोडे म्हणजे ह्या ठिकाणी आणून घोड्यांना बांधलं जात असते, म्हणून ह्या किल्ल्याला पहिलं नाव होतं घोडखिंड. नंतर हळूहळू म्हणजे गावालाच नाव दिलं घोडबंदर. म्हणजे घोडबंदर असं कारण बंदर म्हणजे एक ठिकाण ज्या ठिकाणी कोणतीही वस्तू थांबवली जाते काही असे, जसं असे आता रेतीबंदर म्हणजे ज्या ठिकाणी वाळू एकत्र केली जाते, म्हणून इथे कसं घोडखिंड नाव दिलेलं होतं. घोडबंदर घोड्यांचं बंदर असं नाव दिलेलं, म्हणून ह्या गावाला घोडबंदर असं नाव भेटलेलं आहे असं आहे. आणि किल्ल्यामध्ये कसं आहे, हा किल्ला पहिलं भरपूर तुटलेला होता, भरपूर काही होतं. नंतर गावकऱ्यांनी मिळून सरकारला थोडीफार विनंती करून पत्र वगैरे टाकून या किल्ल्याला एक मान्यता दिली. आता हे किल्ला हा आहे आता भाईंदरमध्ये हा किल्ला पडतो. आणि म्हणजे असं आहे की म्हणजे एक संवर्धन खात्याने याला म्हणजे स्वतःच्या आट्यामध्ये घेतलेलं आहे की पूर्ण जोपर्यंत किल्ला होत नाही तोपर्यंत काम चालू असणं. आता सध्या तर रेनोव्हेशनचं काम चालू आहे आणि बऱ्याच आता थोड्याच दिवसामध्ये 19 फेब्रुवारी म्हणजे महाराजांची जयंती येत आहे, जेणेकरून काम पण भरपूर जवळजवळ आता भरपूर लवकर करत आहेत, कारण 19 तारखेला ह्या किल्ल्याला सजवलं जातं पूर्णपणे आणि ह्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी केली जाते असं आहे. पहिलाचा हा किल्ला म्हटलं तरी मी टाकीनच व्हिडिओमध्ये क्लिप्स वगैरे की पहिलाचा किल्ला हा होता की असं होतं की पहिलं पूर्ण जंगल वगैरे झालेलं ह्या ठिकाणी, पूर्ण ह्यांच्या तटबंद्या ज्या होत्या त्या तुटायला आलेल्या, पूर्ण सगळं झालेलं. नंतर गावकऱ्यांनी हळूहळू याची साफसफाई केली, सर्व करून एक मान्यता दिली जेणेकरून की किल्ल्याला म्हणजे कोणताही नंतर पर्यटन स्थळ बनावं. आणि आता असंच झालेलं आहे, आता हळूहळू पर्यटक येतात ह्या किल्ल्यावरती, येतात भेटतात, येऊन किल्ल्याला भेट देतात, किल्ल्यावरती फोटोज वगैरे काढून म्हणजे किल्ल्याचं वैशिष्ट्य काय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पहिलं असं होतं की गावातले मुलं सर्व या ठिकाणी क्रिकेट वगैरे खेळणं सर्व होतं, परत भिंतींवरती कसे तरी नाव कोरणं काही करणं होतं. आता हे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, ही जी तुम्हाला दिसत आहे भिंत पूर्ण ही पहिलं अशी काहीच नव्हती, पूर्ण तुटलेली होती. आता ते परत दगडी काम करत आहे, कारण पहिल्यापासून किल्ला हा दगडाने बनवला होता, म्हणून पुरातत्व खात्याने ह्याला परत पहिल्याच्या म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये जसा किल्ला बनवला जात होता तसं ह्याला बनवायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून की किल्ला म्हणजे असं वाटून की म्हणजे आता आधुनिक पद्धतीने बनवला आहे. पहिल्याच्याच काळामध्ये जसा किल्ला बनवत होते तसं दगडी फोड करून दगडांना आकार देऊन सर्व तसं केलेलं आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता हा पूर्ण बनवलेला किल्ला दिसतोय तुम्हाला सर्व. हा ठिकाण म्हणजे मैदान आहे, ह्या ठिकाणी गार्डन बनवलं जाणार आहे आता सध्या तरी. तिथे तुम्ही बघताय तिथे बेंचेस वगैरे लावलेले आहेत, जेणेकरून पर्यटन आले तरी ह्या ठिकाणी बसून किल्ल्याला बघावं, थोडा आराम वगैरे करणं आहे, त्या प्रत्येक गोष्टी आहेत. आणि आता जी मुलं क्रिकेट खेळतात तुम्ही पाहू शकता, आताही क्रिकेट खेळतच आहेत. ती आहे पाण्याची टाकी, पहिल्याच्या काळामध्ये ज्या ठिकाणी पाणी साठवलं जात होतं तो ठिकाण आहे असं आहे. आणि मी जिथं बसलो आहे तो किल्ल्याचा एकदम सर्वात वरचा भाग जिथून तुम्ही पूर्ण म्हणजे हा किल्ला कसा आहे, हा किल्ल्याच्या साईडने पूर्ण समुद्र आहे. तुम्ही आता बघतायच इकडे तुम्हाला समुद्र दिसतोय. हा किल्ल्याच्या चारही बाजूने
समुद्र आहे ह्या ठिकाणी बसलो आहे. तिथून कसं आहे की जर शत्रू म्हणजे पाण्याच्या वाटे म्हणजे समुद्र वाटे येत असेल तर किल्ल्यावरून पहिलं सैनिकांना कळायचं की बाबा शत्रू येतो आहे. मग ह्याच ठिकाणाहून म्हणजे इथेच पहिलं काय म्हणतात तोफ वगैरे ठेवलेली जेणेकरून इथूनच पहिल्यांदा वार केला जात असे शत्रूला म्हणजे किल्ल्यापर्यंत पोहोचूही देत नव्हते. जेणेकरून हा किल्ला इथं म्हणजे उंच आहे, खाली पूर्ण सैन्य वगैरे राहत होता असं आहे. आणि असं म्हटलं जातं की पहिल्याच्या काळामध्ये हा वसईचा किल्ला आणि घोडबंदरचा किल्ला ह्या समुद्राखालून एक म्हणजे अशी एक सुरंग होती की जेणेकरून डायरेक्ट आपल्याला घोडबंदरवरून वसई किल्ल्याला जायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही समुद्राच्या खालून रस्ता होता असं सांगितलं जात होतं. पण तो रस्ता आत्ताही सापडलेला नाही आहे खरं तरी, कारण आता चालू आहे शोध वगैरे चालू आहे, हळूहळू पूर्ण बांधकाम होत आहे. कमीत कमी अजून नाही म्हटलं तरी या किल्ल्याला बांधण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 वर्ष कसंही लागणार, कारण किल्ला भरपूर तुटायला आलेला, त्याची पूर्ण व्यथा म्हटलं तर पूर्ण नाहीशी झालेली असा किल्ला होता हा. तर आता हळूहळू म्हणजे संवर्धन चालू आहे. तुम्ही मागे बघूच शकताय किल्ला किती आता म्हणजे पहिल्यापेक्षा किती सुधारलेला आहे, किती काय झालेलं आहे. तर हे सर्व गावकऱ्यांमुळे, कारण असं आहे की महाराजांच्या ज्या पहिल्याच्या काळातले किल्ले होते जेणेकरून की त्यांना म्हणजे लोकांना आत्ताही कळावं की पहिल्याचे किल्ले कसे होते, काय होते, कसे महाराजांनी युद्ध लढायचे, कसे किल्ले बांधून काढले. तुम्ही पाहू शकता की पाण्यातही किल्ले महाराजांनी बांधलेले आहेत. ते कसं केलं, काय केलं, तर ते कळावं म्हणून आपणही थोडंफार तरी आपण पण कोणत्याही किल्ल्यावरती गेलं तरी त्या ठिकाणी नुकसान न होण्याचा आपण थोडाफार तरी प्रयत्न केला पाहिजे. त्या ठिकाणी ना कचरा टाकावा, ना थुंकावं, ना कोणत्या गोष्टी अश्लील गोष्टी कोणत्याही करू नये त्या ठिकाणी असं आहे. तर जेवढं होईल तेवढं तुम्ही ज्या पहिल्याच्या काळातल्या ऐतिहासिक वस्तू असेल, किल्ले, गड वगैरे जे काय असेल त्या ठिकाणी तुम्ही जाता फिरायला, तर एवढा प्रयत्न करा की त्या ठिकाणी तुम्ही आपल्याकडनं होईल तेवढं आपण चांगलं करायचा प्रयत्न करावं, कारण त्या किल्ल्याला कोणतीही हानी न पोहोचणार असं कोणतीही तुम्ही गोष्ट करू नये. तर आजचा हा ब्लॉग हाच होता. मी ब्लॉग तरी 3 ते 4 दिवसामध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला भेटून जाईन. आणि जेणेकरून आणि ज्यांनी पण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जाऊन पहिलं माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. साईडला लाल बटन आहे, बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येऊन जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा हा ब्लॉग हाच होता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.